नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे. अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातं. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळी मुहूर्ताची गरज पडणार नाही. या दिवशी केलेली प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढत असतात. अक्षय हा शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधी क्षय होत नाहीत. या दिवशी केलेल्या दानाच्या, पुण्याच्या आणि शुभ कर्माच्या फळ अनंत काळ टिकलं जातं. याच दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानला जाणार आहे. भगवान परशुरामाचा जन्म झाला होता, म्हणूनच याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानलं जातं की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठती देवता माता अन्नपूर्णी हीच जन्म याच्या दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांनी भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीच संपत नसतो आणि घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे मित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले होते, तेव्हा श्रीकृष्ण सुदाम दारिद्र्य नष्ट करून याचे ऐश्वर्य दिले. त्याच दिवशी अक्षय तृतीया होते. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. अशा केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येतं. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जवा, सातू किंवा अन्नाच्या दान केलं जातं. उन्हाळ्यात असलेली गरजेतून शीतलता देण्याच्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरामध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून याच्या नावाच्या पाण्याचा घडा आणि अन्नाचं दान केलं जातं. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्न कार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो, कारण या दिवशी कोणत्याही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसतो. यंदा अक्षय तृतीया गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आले आहे. ज्योतिषशास्त्र अनुसार केशरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानलं जातं. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र याच्यातील विशेष संबंध या तारखेला ओळखलीच. आणखी शक्तिशाली बनवतात. या शुक्ल योगामध्ये लक्ष्मीनारायणाच्या पूजा करण्याला विशेष महत्त्वही दिलं जातं. धार्मिक दृष्टीला हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाचा स्पर्श केल्यामुळे आपल्या कितीही कठीणातल्या कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपली 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, शत्रुपिढी नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणती झाडाला स्पर्श करायच्या, कोणती वेळा स्पर्श करायच्या याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले म्हणून त्यांची संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आली आहे.
हिंदू धर्मानुसार सर्व झाडांमध्ये वनस्पतीमध्ये देवता वास करत असतात. ज्यांच्या पूजण्यात संबंधित देवता किंवा देवतेचा आशीर्वाद मिळतो याबद्दलच ही झाड आहे. वनस्पती नवग्रहाच्या संबंधित आहे आणि यालाच संबंध दूर करून शुभ फळ प्रदान करतात. हिंदू धर्मात झाड आणि वनस्पती हे देवासारखा पूजनीय मानला जातं. असे मानला जातं की विविध प्रकारच्या वृक्षामध्ये देवी देवता वास असतं, ज्यांना पूजनाने व्यक्तीवर देवी कृपा होती आणि त्यांची सर्व मनोकामना कायम पूर्ण होतात. या वृक्षामध्ये सर्वात पहिला वृक्ष म्हणजे बेलाच्या वृक्षाच्या उत्पत्ती श्री माता पार्वतीच्या घामापासून झाला होता. स्कंद पुराणानुसार माता पार्वती ही नवदुर्गेची रूपात आहे. बेलाच्या झाडाची खांदामध्ये माता पार्वतीची निवास असतं. मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये श्रीहरी विष्णू आणि संपूर्ण वृक्षामध्ये महादेव निवास करतात. त्यांनी संजेच्या वेळा शिव मंदिराच्या जवळ आलेली बेलाच्या झाडाजवळ किंवा अगदी दुर्गादेवीची मंदिरात यात आलेली बेलाच्या झाडाजवळ जर आपण दिवा प्रज्वलित केलं तर त्यामुळे व्यक्ती बलवान, गुणवान आणि पराक्रम बनतो. त्याच्याबरोबर व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. पूजा करून झाल्यावर आवर्जून आपल्याला बेलाच्या वृक्षाचा स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. पुढची झाड म्हणजे शमीची झाड हे जगदंबेच्या स्वरूपात मानला गेला आहे. शमीच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने घरात संपत्ती आणि व्यावसायिक वृद्धी होतं. ह्याच्याबरोबर आपल्याला शमीच्या झाडाच्या धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करून घ्यायचे आहे. तसेच शमीच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला कुंकू हे अर्पण करायचे आहे. कुंकू अर्पण केल्याने आपल्याला आरोग्याच्या प्राप्ती होतं. याच्याबरोबर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आजाराने ग्रस्त असेल अशी व्यक्तीने 7 वेळी कुंकू आपल्यावर उतरवून घ्यायच्या आहे आणि यानंतर शमीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे. अशा केल्यामुळे मोठ्यात मोठ्या आजारापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असतो. साक्षात प्रभू रामचंद्रांनी सुद्धा शमीच्या झाडाशी पूजा केली होती. शमी भगवान गणेश आणि शनी देवाच्या खूप प्रिय आहे आणि म्हणूनच जर आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळण्याची असेल, भगवान गणपतीच्या कृपा प्राप्ती करायची असेल तर आपल्याला शमीच्या झाडाशी स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायच्या. असा केल्याने आपल्या कितीही कठीणातला कठीण इच्छाही पूर्ण होतं. पुढची झाड म्हणजे पारिजातक वृक्षाच्या उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे आणि हे वृक्ष जे आहे तर देवराज इंद्राच्या नंदवनात स्थापित करण्यात आली आहे. पारिजात वृक्ष हे श्रीकृष्णाने मानव जातीच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आणले होते. पारिजात वृक्षाच्या माता लक्ष्मीच्या स्वरूप देखील मानला जातं, कारण ज्याप्रमाणे पारिजात वृक्षाच्या उत्पत्ती समुद्रमंथनातूनच झाली होता, त्याच्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रमंथनातूनच झाली होती आणि म्हणूनच पारिजात वृक्षाच्या माता लक्ष्मीची स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. म्हणूनच आपल्याला आवर्जून पारिजात वृक्षाला सुद्धा पूजा करून सेवा करायची. पारिजात वृक्षाच्या मुळाजवळ आपल्याला सिंदूर अर्पण करायचे आहे. तसेच आपल्याला शुद्ध गाईचे तुपाचे दिवा सुद्धा प्रज्वलित करायचे आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही केला जातं. म्हणूनच आपल्याला पारिजात वृक्षाच्या आपल्याला दोन्ही हातांनी स्पर्श करायचे आणि आपल्याला मनातली इच्छाही बोलायचीच आहे. पुढची झाड म्हणजे तुळशीच्या हिंदू धर्मात तुळशीला महादेव
हिंदू धर्मात तुळशीला महादेवाच्या मानलं जातं. असे म्हटलं जातं की जे घरामध्ये तुळशीच्या रूप असतं तिथे देवी लक्ष्मीची वास असतं, ज्यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांती नांदतो. आणि श्रीहरी विष्णूची सर्वात प्रिय आहे गीत म्हणजे तुळस, आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीची स्वरूप असतं. आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीच्या सुद्धा पूजाही घ्यायची. तुळशीजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या पवित्र तूप दिवा प्रज्वलित करायचे आहे. हे तिळाचे आहे. तिळ हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायच्या. यानंतर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचे आहे. करताना सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचे आहे. तुळशीजवळ पोती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायचे आहे. प्रदक्षिणा करताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप असे प्रदक्षिण करता करता आपल्याला हा म्हणायचे आहे. आपल्याला असे प्रदक्षिण मारल्यामुळे आपल्याला जन्म मृत्यूच्या त्यातून मुक्तताही मिळत असतो. यानंतर आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा आहे, आपली मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे. अशी रीतीने ह्या काही पवित्र वृक्षाच्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून पूजाही करून सेवा करायची आहे. हा सेवा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना तर पूर्ण होतातच, पण आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. त्याच्या कृपेने आपल्याला जीवनामध्ये असणारी जेवढीही पण नकारात्मक इडापिडी दोष दारिद्र्य दूर होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती व्हायला लागतं. तुम्हाला सर्व झाडांच्या स्पर्श करणं किंवा पूजा करणं शक्य नाही झालं तर किंवा एक झाडाशी तर तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.